गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. गुरुवार आहे आज आणि मी जाऊन आली आहे केंद्रामध्ये आणि हे थोडंसं असं साईडला लागलंय, पण ठीक आहे, कशाला पुसायचं म्हणून मी पुसलं नाही, ते तसंच राहू दे म्हटलं. आज काही आवरलं नाही, म्हणजे स्वयंपाक सगळा झालाय, फक्त अख्खा मसूर करते, त्याची फोडणी द्यायची. बाकी सगळं झालेलं आहे. अभिषेक गेला सकाळी, त्याच्यासाठी ब्रेकफास्ट केला. शूट सकाळपासून करायचा प्लॅन होता, पण झालंच नाही कारण खूप गडबड झाली. अभिषेकसाठी ब्रेकफास्ट केला. आज दोघांचं स्कूल नव्हतं कारण दोघांचं पण ॲन्युअल फंक्शन आहे उद्या, तर दोघांची पण फक्त प्रॅक्टिस आहे, म्हणजे होती. अकिरा जाऊन आली, त्यानंतर आता युद्धवीरला सोडून आले. दोघांचे टाइम एकदम डिफरंट होते, तर सोबतच केंद्रात पण जाऊन आले, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं. तर गुरुवार आहे आणि गुरुवारी मी पूजा करते. तुम्हाला माहिती आहे 11:30 वाजले, तर मला पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आहे फटाफट, कारण 12 ते 12:30 या वेळेमध्ये परत मी काही करत नाही. ह्याचं स्वामींचं करत असाल तुम्ही तर तुम्हाला माहितीच आहे, 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कुठलंही करत नाही, काय बोलतात त्याला, म्हणजे सेवा जी असते ती करत नाही, कारण त्यामुळे मग मी पूजा वगैरे पण नॉर्मली जी आहे ती 12च्या आतच शक्यतो उरकते. आणि आज प्रॉपर मी देव घासून वगैरे हे करते, तर तसंच घासणार तर आहे, पण खूप गडबड करावी लागेल. बाकीच्या सगळ्याच गोष्टी पेंडिंग आहेत. बेडशीट घालायची, बेडला हात लावत नाही पूजा झाल्याशिवाय. 1760 नियम मीच मला लावून घेतलेत, आणि माझी फ्रेंड मला बोलते की इतके नियम लावून घेतलेत, त्यामध्ये चेंजेस झाले म्हणजे बरं, नाही तर जेव्हा सून येईल त्यावेळी एकदम खाष्ट सासू होशील की नाही मी असं करायचे तर तू पण तेच कर वगैरे. जोक्स पाठ, म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप लांबच्या आहेत, पण मी स्वतःला जे वाटतं ते करते, आणि खरंच मी नियम लावून घेतलेत खूप, असं मला वाटतं. एनिवेज, तर मी ब्लॉग सुरुवात केली आहे. याच्यासाठी मी विचार केला होता संध्याकाळी आज इव्हिनिंग रुटीन शूट करेन, बट नको रिस्क घ्यायला, कारण संध्याकाळी परत असं झालं की नाही मला नाहीच मूड होत आहे, तर त्यापेक्षा आत्ता शूटला सुरुवात करूया. एकदा सुरुवात झाली की मग ते फ्लोमध्ये होऊन जातं. एडिटिंग कालच्या ब्लॉगचं सगळं झालेलं आहे, व्हॉइस ओव्हर द्यायचा बाकी आहे, त्याला पण व्हॉइस ओव्हर द्यायचं, म्हणजे पेंडिंग कामं खूप आहेत आज पूर्ण दिवसभरामध्ये. आणि पूर्ण दिवसभराचं म्हणजे ॲटलिस्ट संध्याकाळपर्यंत तर तुमच्यासोबत मी शेअर करेन असा ब्लॉग सुरू केला, कारण वाटलं तुमच्याशी कॅमेरासमोर येऊन थोडंसं बोलावं. तसंही मी रोज ब्लॉगमध्ये थोडंफार बोलतीच आहे, आणि माझा हात का दुखतोय, या हाताने मोबाईल पकडल्यावर हात दुखतोय माझा. तर चला, तुमचे काही प्रश्न पण आहेत, त्याची पण उत्तरं देते या ब्लॉगमध्ये, आणि स्टे ट्यून. मी तुम्हाला याआधी बऱ्याचदा सांगितलं की ज्या दिवशी मी सिंकच्या इथे देव आणून जेव्हा घासून वगैरे पूजा करते, त्यावेळेला मी पूर्ण कट्टा जो आहे तो स्वच्छ एकदम पाण्याने वगैरे धुते. एकतर मी बुधवारी रात्री धुते किंवा गुरुवारी सकाळी धुते, तर आज तर सकाळी मी धुतला होता, पण आज पूजेला वेळ झाला आणि त्या दरम्यान मी स्वयंपाक पण करून घेतला आहे, त्यामुळे सिंक परत एकदा घासून घेते. तसं तर देवाला इकडे तिकडे कुठेही टच केलं जात नाही, देव माझ्या हातातच असतात, आणि हातातच घेऊन मी पितांबरी लावते आणि पाण्याखाली नळाखाली धरते, पण तरी आजूबाजूचं सगळं स्वच्छ पाहिजे म्हणून परत एकदा सिंक जे आहे ते मी एकदम छान एकदम क्लीन करून घेते. आता काही लोकांना ही गोष्ट पटणार नाही की किचनमध्ये आणून कट्ट्यावरती देव धुणं वगैरे, पण मला हेच बेटर पडतं, आणि प्रत्येकाला आपला एक कम्फर्ट झोन असतो. आपल्यासाठी कम्फर्टेबल जे आहे ते आपण आपल्या घरात करत असतो. तर कारण माझी मैत्रीणच मला म्हटली होती की असं कट्ट्यावर आणून धुवू नको वगैरे देवांना, पण ते तिथेच स्वच्छ धुतले जातात, खळखळ पाण्याने धुतले जातात असं मला वाटतं. आता यानंतर मी सगळे देव व्यवस्थित धुवून वगैरे पूजा करून घेते, आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते की मस्त छान वाटतं, प्रसन्न वाटतं. एरवी तर खूप प्रसन्न वाटतं, पण आज असं नाही वाटत आहे, कारण एरवी जेव्हा मी अशी पूजा करते सागर संगीत अगदी, तर ती सकाळीच होते माझी 8, 8:30, 9 पर्यंत, पण आता 11:30, 11:45, 12 होत आलेत, तर तो फील नाही येत आहे, तसं मला प्रसन्न असं नाही वाटत आहे. त्यामुळे आता मी ठरवलं की काही होऊ दे, गुरुवारची पूजा ही लवकरच झाली पाहिजे. त्यानंतर मी बसून थोडंसं व्हॉइस ओव्हर दिला इथे, आणि बेडशीट घालायची राहूनच गेली आहे. पहिल्यांदा म्हटलं युद्धवीरला आणायला जायचं आहे, पण त्याच्या आधी व्हॉइस ओव्हर देऊया, कारण युद्धवीर आला की मग परत त्याला 100 वेळा सांगावं लागतं की आवाज करू नको, म्हणून इथं व्हॉइस ओव्हर देऊन घेते. आणि मला ना रोज जेव्हा मी माझं व्लॉग एडिट करत असते, व्हॉइस ओव्हर देत असते, त्यावेळी मला वाटतं की आता बारीक व्हायची गरज आहे, कारण पोट बघा माझं कसं दिसतंय.
व्हॉइस ओव्हर वगैरे दिला आणि युद्धवीरच्या स्कूलमधून मेसेज आला की युद्धवीरला 12:30 वाजता नाही तर 1 वाजता न्यायला यायचं आहे. म्हटलं चला जरा रिलॅक्स बसूया आता. आणि या झोपाळ्यामध्ये ना याची पोझिशन बिलकुल पण कम्फर्टेबल नाही आहे, पण छान वाटतं, नॉट बॅड. जर तुम्हाला आरामात पाठ दुखू नये वगैरे असं रिलॅक्स बसायचं असेल तर मग हे काहीतरी विचित्र प्रकार आहे हा, पण छान वाटतं कधीतरी लहान मुलांसारखं आपलं झोका घेत बसायला. हवा पण आता हल्ली छान असते तर छान वाटतं. एकाने मला सांगितलं होतं की त्यामध्ये पिलो टाकून बघ, पण पिलो टाकून पण त्याचा काही उपयोग नाही आहे, कारण ऑलरेडी ना ते पुढच्या बाजूला आहे. पाठ टेकायचं जे आहे ते पुढच्या बाजूला आहे, त्यामुळे पिलो ठेवली की आणखी पुढे येतं आणि आपल्याला अगदीच असं अवघडून बसावं लागतं. तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे असं झोपायचं, असं मला वाटतं. युद्धवीरला घेऊन आले आणि आता बघा कसा लोळतोय. कपडे चेंज केले नाहीत, काय नाहीत, आहे त्या कपड्यांमध्ये मस्त TV लावून लोळतोय. मस्त काम आहे युद्धवीरचं. आणि हे जे आहे ना सतरंजी टाईप असं, ते मी रोजच इथे टाकायला लागली हल्ली. याच्या मागचं एक रिझन म्हणजे की मुलं आल्यानंतर तिकडेच बसतात. म्हणजे काही खायचं असेल, छोट्या मोठ्या गोष्टी, आधी कसं व्हायचं की चॉकलेट आणलं, बिस्किट आणलं, गोळ्या आणल्या किंवा काही खायचं, फ्रुट्सच खायचे असतील तर सोफ्यावरच बसलं जायचं आणि इकडे तिकडे सांडायचं. पण जेव्हापासून मी हे टाकते मला पण असं होतं की मी पण खालीच बसते आणि मुलं पण खालीच बसतात. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि इथे बघा किती वॉटरमेलन आहेत, एवढेचे एवढे वॉटरमेलन आहेत. आणि युद्धवीर अकिरासाठी मी वॉटरमेलन कट करून देते, मी पण त्यातच खाईन. हे जे वॉटरमेलन आहेत ना 2 अभिषेकनी आणले आणि 1 मी आणलं. आम्हाला दोघांना पण माहिती नव्हतं की एकमेकांनी घेतलेलं आहे. आणि जेव्हा घरी आलो आणि तो पण घरी आला तेव्हा समजलं की अरे वॉटरमेलन इतके झालेत. आणि मी आणलेलं 3 किलोचं, अभिषेकनी आणलेलं 3 किलोचं, असं 9-10 किलोचं वॉटरमेलनच झाले आमच्या घरामध्ये. आता बाकी कुठले फ्रुट्स खायचे नाहीत, संपेपर्यंत फक्त वॉटरमेलनच खायचं असं आम्ही ठरवलंय. आणि ना मुंबईमध्ये ऑलमोस्ट वर्षभर वॉटरमेलन मिळतं. सांगलीमध्ये वगैरे असं वर्षभर नाही मिळत, फक्त उन्हाळ्यात मिळतं. पण इथे ऑलमोस्ट वर्षभर मिळतं. आमच्याकडे वॉटरमेलन हे असतंच, पण आत्ता खास ना खूप खायची इच्छा होते, अगदी असं कट करून वगैरे. गेल्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर नोव्हेंबरमध्ये असं खायची इच्छा नाही व्हायची इतकी. म्हणजे सीझन वाईज जे फ्रूट्स केलेत ते बरोबरच केलेत, म्हणजे देवानी असेल किंवा ज्यानी कुणी पण केलं आहे ते त्या सीझनमध्ये ते खायची इच्छा होतेच. आणि मग त्यानंतर ना खाऊन वगैरे झालं, थोडा वेळ टाईमपास केला इकडे तिकडे. आणि हे जे आणले ना ह्या वेली आणल्यात मी मिशोवरून मागवल्यात, तर त्या प्रत्येक ठिकाणी मी लावून बघते 2-2 दिवस की इथे चांगलं वाटतंय का, तिथे चांगलं वाटतंय का. तर गेले 2 दिवस मी ते फ्रीजच्या इथे लटकवलं होतं. त्यानंतर आज म्हटलं बघूया इकडून लटकून बघूया, ही जी गॅसची पाईप आहे तिकडून लटकून बघूया म्हटलं कसं वाटतंय. तर तोच एक प्रयत्न चालू आहे की जर छान वाटलं तर ठीक आहे मग मी कंटिन्यू करेन, पण नाही वाटलं तर मग दुसरी जागा शोधेन. त्यातून पण तुम्हाला काही वाटलं की इकडे लावायला पाहिजे, तिकडे लावायला पाहिजे, तर मला ते कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. एक जे आहे ते झोपायला लागलेलं आणि ते बेस्ट दिसतंय, म्हणजे त्याच्यात काही चेंज करायची गरजच नाही. अजून 2 आहेत, तर दुसरं जे आहे ते घड्याळाला लटकवलं आणि तिसरं जे आहे ते आता बघते कुठेतरी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते. तुम्हाला काही सुचलं तर मला नक्की सांगा. त्यानंतर ना जेव्हा मी ते लावत होते आणि खाली उतरले तर लक्षात आलं की अरे हे जे बटणं आहेत ती ना खूपच त्याच्यावर असं माती धुळीचं असे थर बसलेत, तर ते पुसून घेऊया असा विचार केला मी. जेव्हा पुसायला लागले तेव्हा लक्षात आलं की हा जो बोर्ड आहे बटनांचा तो हलतोय आणि मी ओल्या कपड्यांनी ते जे आहे ते पुसते. तर मी विचार केला की लाकूड किंवा रबराचं चप्पल पायात पाहिजे, तर रबर तर नाही आहे, मग लाकूड म्हणून मग असं लाटणं घेतलं हातामध्ये. कारण जेव्हा आपला लाकडाला टच असतो किंवा रबर या गोष्टीला टच असतो त्यावेळेला शॉक बसत नाही. तर ते त्यावेळेला मी क्लीन करत होते, पण तरी पण राऊंड राऊंड सारखा मनामध्ये विचार येत होता की हे प्युअर लाकडाचं असेल ना लाटणं जे आहे ते, की काहीतरी भलतंच असेल, मी चिकटून बसेल. कारण तो जो बोर्ड आहे ना तो लिटरली असा असा हलत होता, इथून तो नाही दिसत आहे व्यवस्थित पण तो हलत होता जेव्हा मी साफ करत होते तेव्हा. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित राहतात मला वाटतंय. आणि एकदम लक्षात आलं तर म्हटलं चला किचनमध्ये जिथे पण बोर्ड आहेत ते सगळे क्लीन करून घेऊया. एरवी आपल्या लक्षात नाही येत की
की हे सगळे बटणं आहेत त्याच्यावर एक थर जमा झालेला आहे धुळीचा, हे लक्षात येत नाही. पण आज सहजच लक्ष गेलं. मग इकडे पण किचनचं एअर फ्रायरच्या इथं हे काय नाही, हे व्यवस्थित बसलेलं आहे, त्यामुळे हे काय हालत वगैरे नाही. तर ते मी आरामात इझी एकदम साफ करते. पण तरी पण लाकूड जे आहे म्हणजे लाटणं जे आहे ते हातात ठेवलेलं आहे मी, कारण मला आग आणि करंट बसतो त्याचा शॉक याची खूप भीती वाटते. कारण मला भाजतं पण खूप पटकन आणि म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण मला भाजतं आणि शॉक पण अगदी बसतो. म्हणजे एखादं नायलॉनचं वगैरे ड्रेस असेल किंवा काही असेल, नायलॉन नाही काय बोलतात त्याला मला माहीत नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल काय ते, तर त्याच्यावरून हात फिरला आणि तो कुठल्या तर लोखंडाला वगैरे लावला तरी असं चटका बसल्यासारखं होतं. त्यामुळे मी थोडीशी अलिप्तच राहते या सगळ्यापासून. तर इथे आता मी ना आमच्यासाठी चहा ठेवते. अकिरानी आज म्हटली की मम्मा मी हे चहा पिऊ का, चहा म्हणजे चहा आणि बिस्किटच खायला. तर मी बोलले हां ठीक आहे. युद्धवीरला विचारलं तर तो नाही बोलला होता, पण परत अचानक मला सांगायला लागला की नाही मला प्यायचं आहे वगैरे, म्हणून मी सुरुवातीलाच करताना थोडा जास्त चहा ठेवला होता, कारण तो नेहमी असंच करतो. ओके, आता हे मी सगळं काय करते हे तर आता तुम्हाला दिसतंय, तर ते मी एक्सप्लेन नाही करत. आता मी थोडंसं वेगळ्या विषयावर बोलते की आता तुम्ही मला याच्यातून भेटता, म्हणजे व्लॉगमधून भेटता. आपण सोशली व्हर्च्युअली कनेक्टेड आहोत, पण जे समोरासमोर माझ्या किंवा मला रोज भेटतात माझ्या मैत्रिणी, नातेवाईक जे पण कोण आहेत, त्या लोकांचं पण असं म्हणणं असतं की तू खूप चांगले म्हणजे ओपिनियन तुझे चांगले असतात आणि तू एक चांगलं सोल्युशन देतेस. एखादं कोणी प्रॉब्लेम सांगितला तर त्यावर मी एक चांगलं सोल्युशन देते आणि सेम गोष्ट तुम्ही पण मला सांगता. त्यामुळे तुम्ही मला मेसेजमध्ये किंवा कमेंटमध्ये विचारता पण की याच्यावर तू सांग, याच्यावर बोल वगैरे. तर तुम्हाला कधीतरी असा प्रश्न पडत असेल ना की हे एवढं सगळं सांगते तर स्वतःच्या लाईफमध्ये पण हिच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर ती कशा पद्धतीनं टॅकल करत असेल. तर मी इतक्या चांगल्या पद्धतीनं टॅकल नाही करू शकत माझ्या लाईफमध्येच असणारे प्रॉब्लेम्स. म्हणजे जितक्या इझिली मी तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगते तितक्या इझिली माझ्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे मी त्याच्यावर सोल्युशन शोधू शकत नाही. कारण शेवटी ह्युमन आहे आणि ही ह्युमन टेंडन्सी आहे की स्वार्थीपणानं विचार केला जातो. तिथे आपण त्रयस्थ असं राहून, थर्ड पर्सन राहून आपण विचार नाही करत, आपण फक्त स्वतःच्याच बाजूनी विचार करतो. आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला एक गोष्ट खटकते माझी. बऱ्याच गोष्टींवर मी काम केलं आहे आत्तापर्यंत, माझ्या पूर्ण स्वभावावर काम केलं आहे. कधीतरी माझ्या स्वभावाबद्दल आपण ब्लॉगमध्ये बोलू कोणत्या तरी, ती एक वेगळीच कथा आहे. पण सध्या मी एवढंच सांगते की मी खूप गोष्टींवर काम केलं आहे, पण एकच गोष्ट अशी आहे आणि एकच खंत अशी आहे की मी ती गोष्ट माझ्यातली चेंज नाही करू शकत आहे. आज तुमच्यासोबत मी ती शेअर करते. ती गोष्ट म्हणजे माझं जे आयुष्य आहे ना, तुम्हालाही दिसलं असेल म्हणजे व्लॉग्समधून वगैरे, माझं जे आयुष्य आहे ना ते फक्त माझा नवरा आणि माझी मुलं यांच्या भोवतीच फिरतं. युजली बऱ्याच बायकांचं हेच होतं, पण मी माझं सांगते एकटीचं, कारण मी बऱ्याच जणींचं हे ऐकलं पण आहे आणि याच्यावर मला सोल्युशन नाही मिळत आहे. आता मी तुम्हाला मागते सोल्युशन, नेहमी मी तुम्हाला देत असते, पण आज तुम्ही मला सांगा की यातनं काय केलं, कसं केलं पाहिजे, कसं म्हणजे बाहेर पडलं पाहिजे. कारण माझी स्वतःची ही इच्छा आहे की माझी प्रायोरिटी मी स्वतः असायला पाहिजे आणि मी आहे. जेव्हा अकिरा, अभिषेक, युद्धवीर हे सोडून दुसरं कोणी असेल तर मीच आहे, माझी स्वतःचीच प्रायोरिटी मी ठेवते, बाकी कोणी नाही. पण जेव्हा या तिघांचं येतं तर ते माझी प्रायोरिटी राहतात. मग त्यावेळी असं होतं की अभिषेकला काही पाहिजे असेल आणि त्यावेळी माझं काहीतरी इम्पॉर्टंट असेल तर ते मी साईडला ठेवते आणि त्याच्या कामाच्या पाठी लागते. अकिरा विरूच्या बाबतीत पण सेम होतं, मी स्वतःकडे खूप कमी लक्ष देते. जे लोक किंवा ज्या आता बघतायत बऱ्याच जणी ज्या मला कॉलेजपासून ओळखतात तर त्या मला म्हणतात पण आता की तू कशी होती आणि आता कशी झाली आहे. म्हणजे बॅड वेमध्ये नाही, पण मी खूप वेगळी होते त्या वेळेला आणि आता म्हणजे त्यावेळी मी खूपच माझं लाईफ वेगळं होतं, टोटली मी वेगळी होते. 360 डिग्रीमध्ये चेंजेस झालेले आहेत. पण सध्या असं आहे की स्वतःला लक्ष नाही देता येत मला. तुम्ही मला बोलता की तू स्वतःकडे इतकी लक्ष देते, प्रेझेंटेबल राहते हे एक वेगळी गोष्ट आहे, पण ज्या पद्धतीनं स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढं मी देत नाही. समजा आज मला वाटलं की आज मला काही नाही करायचं आहे, आज मला दुपारभर फक्त झोपून राहायचं आहे आणि तर त्या दिवशी अकिराची ट्युशन असेल किंवा फुटबॉल असेल तर ते चुकवावं असं मला वाटतं कधी कधी, पण ते माझ्याकडून होत नाही. माझ्याकडून असं होतं की नाही, माझी झोप इतकी
इतकी महत्त्वाची नाही आहे किंवा माझा कंटाळा इतका महत्त्वाचा नाही आहे, पण अकिरा ट्युशनला नाही गेली तर तिला नाही आलं तर, किंवा फुटबॉलला हे लोक नाही गेले आणि बोर झाले घरी तर, म्हणजे मी माझ्यापेक्षा त्यांचाच जास्त विचार करते. आणि हे बरोबर आहे, जास्त काही चुकीचं नाही आहे. पण मला सगळेच बोलतात, म्हणजे माझ्या जवळचे अपूर्वा झाली, अपूर्वा झाली, योगेश्वरी झाली, अभिषेक झाला, इवन माझी मम्मी, हे लोक जे जवळचे आहेत अगदी खास, ते सगळेच बोलतात की तू फक्त त्यातच फिरते, स्वतःसाठी असं काही. ओके, सो फोन आला त्यामुळं थोडंसं कॉन्व्हर्सेशन कट झालं. स्वतःसाठी असं काही करतच नाही आहेस असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे. मला पण कुठेतरी ते थोड्याफार प्रमाणात पटतं आहे. सो मलाच तुम्ही सोल्युशन द्या. माहीत नाही, कदाचित मुलं मोठी होतील तशा गोष्टी चेंज होतील, होपफुली. लेट्स सी काय होतं आहे. पण तुमच्या बाबतीत पण असं होतं का ते सांगा. सगळं आवरलं आणि आता परत उद्याची तयारी. संध्याकाळी म्हणजे बाहेरून थोडंसं शॉपिंग वगैरे करून आले. उद्या अकिरा आणि युद्धवीर दोघांचं पण ॲन्युअल फंक्शन आहे. दोघं वेगवेगळ्या स्कूलमध्ये, तरी पण दोघांचं एकत्रच असं आहे. माझ्यासाठी एक लेगिन्स घेऊन आले, व्हाईट कलरची लेगिन्स. माझी पूर्णच खराब झाली होती, म्हणजे मी वापरतच नव्हते इतक्यात. तर दिसलं चांगलं शॉप आणि मिळाली तर मग घेऊन आले. आणि अकिराचं युद्धवीरचं तर काही तशी तयारी नाही. दोघांना पण जे कॉस्च्युम्स आहेत डान्सचे ते स्कूलमधून मिळालेले आहेत. आणि युद्धवीरची काही तयारी तशी करायची नाही. अकिराचंच फक्त कानातलं, गळ्यातलं या काही गोष्टी आहेत त्या काढून ठेवते. हे माझं ऑर्गनायझर मी मिशोवरून मागवलं आहे, समोर जे दिसते आता मी ओपन करेन ते. तर तिचं सगळं काढून ठेवावं लागेल, कारण मुलींचं असतं थोडं. हां, आणखी एक मला प्रश्नामध्ये विचारला होता की अकिराच्या स्कूलमध्ये हे आहे का, म्हणजे पॅरेंट्ससाठी किंवा मदर्ससाठी डान्स आहे का वगैरे. तर हो, अकिराच्या स्कूलमध्ये मदर्ससाठी पण डान्स आहे. मी पार्टिसिपेट पण करणार होते, पण त्यानंतर मला हे समजलं की रोज दुपारी गेला 1 महिना रोज दुपारी 3 वाजता तिथं प्रॅक्टिसला जावं लागणार आहे मला, 3 ते 5. आणि असं असणार आहे, तर ते तर इम्पॉसिबल होतं. तर अकिराला घेऊन तर मी जाऊ शकते, तिचं काय नाही, ती आरामात तिथं रुळते, खेळते वगैरे. पण युद्धवीर खूप त्रास देतो. तो माझा तर डान्स होऊच देणार नाही, सोबत 4 आलेल्या बायकांचा पण डान्सची सगळी वाट लावून टाकेल. सो ते जे आहे ते मी म्हणून स्किप केला तो पार्ट, कारण मी जाऊच शकत नाही. अभिषेकचं शेड्यूल कसं आहे ते आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल. त्यामुळे मला डान्स आणि या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. मी म्हणजे प्रॉपर डान्स शिकलेली आहे, प्रॉपर डान्सर आहे मी. पण त्या सगळ्या गोष्टींकडे माझ्या लक्ष द्यायला मला सध्या नाही जमत. आणि हेच जे आहे ते मी थोड्या वेळापूर्वी जे बोलले ते, की थोडंसं यांच्याच भोवती. आता मला डान्स आवडतो, मी डान्स शिकली आहे काय, मी डान्स क्लासेस पण घ्यायचे, मी लोकांना डान्स शिकवायचे पण तरीसुद्धा मी आत्ता हा विचार करते की नाही, मी अकिरा युद्धवीर म्हणजे युद्धवीरसाठी मी नाही जाऊ शकत आहे, म्हणून मी तो जो भाग आहे म्हणजे डान्सचा तो कॅन्सल केला. तर असं थोडंसं कुठंतरी होतं आहे असं मला पण वाटतं आहे. द्या मग सोल्युशन, बघू, पटलं तर कळतंय पण वळत नाही, तशातला प्रकार झाला आहे माझा. बघू आता तुम्ही सोल्युशन काही द्याल त्यावर मी मग काम करेन. झाल्या गोष्टी चांगल्या तर बरंच आहे, नाही तर मग काय, मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागं लागेन. तुमच्यासाठी मी हे केलं, तुमच्यासाठी मी ते सोडलं आणि तुम्ही असं वागताय आणि तसं वागताय. आणि मग ते म्हणतील की हां ठीक आहे, सगळेच आईबाप हे सगळं बोलतात तर हेच करेन मग मी, काय पर्याय नाही आहे माझ्याकडे. त्यानंतर जे इंडोर प्लांट्स होते, जे मी मगाशी सिंकच्या इथे त्यांना स्वच्छ एकदम पाणी वगैरे घालून तिथंच कट्ट्यावर ठेवलं होतं, ते जागच्या जागी लावले. आणि येस, या ब्लॉगचा आता एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.